छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावर कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा ठिय्या। हायकोर्ट लिपिक परीक्षेतील तांत्रिक त्रुटीवरनं दिपके आक्रमक। मागण्या पूर्ण होईपर्यंत परीक्षा केंद्र न सोडण्याची भूमिका। सुविधा नव्हती तर ऑनलाईन परीक्षा का ठेवल्या? अभिजित दिपकेंचा सवाल। जिल्हा न्यायाधीश विद्यार्थ्यांशी बोलत नाहीत तोवर ठिय्या देणार, दिपके आक्रमक। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षा प्रक्रियेवरनं गोंधळ। कल्याण, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नांदेडमधील परीक्षा केंद्रावरती सर्व्हर ठप्प, संगणक बंद अवस्थेत। विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे वाचले असते। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंचा भाजपात छळ झाल्याचा आरोप। चंद्रशेखर बावनकुळेंचा मला 4 वेळा फोन, काळजी घ्या, झालेली चूक दुरुस्त करतो। बावनकुळेंसोबत फोनवरनं संवाद झाल्याची जरांगेंची माहिती। अमित ठाकरेंकडनं एजंट भावेश कावरेची कान उघडणी। वादग्रस्त जाहिरातींनंतर भावेश कावरेनं मुंबईकरांची माफी मागितली। मांसाहार करणाऱ्यांना घरं नाहीत अशा जाहिरातीवरनं वाद झाला होता। राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस। लोकसभेत अमित शहांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर नोटीस। अनुराग ठाकूर, संजय जयस्वाल यांच्याकडनं राहुल गांधींची तक्रार। 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं। नागपूरच्या रामटेकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। वंदे मातरमच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक। वाराणसी विमानतळावर मिसफायरची घटना। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडनं मिसफायर। सुरक्षा तपासणी दरम्यान पिस्तूलमधनं अचानक गोळीबार। एका महिलेसह 2 जण जखमी। रुग्णालयात उपचार सुरू।